बात या ठिकाणी वेळ मात्र दवडायचा नाहीये, जास्त वेळ सुद्धा घेऊन द्यायचा नाही, लगेच आपण सामना स्टार्ट करायचा आहे। 4 षटकांचा हा सामना आहे। अर्थात आपण बघितलं तर जय हनुमान कार्ली विरुद्ध विनेश टार्बेट्स या दोन्ही संघादरम्यान ही लढत पाहतोय। पहिल्या षटकाचा विचार केला तर मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे, रिस्ट्रिक्शन आहेत आणि या पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक 30 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळतील, त्यातील एक क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेट आणि एक क्षेत्ररक्षक आहे वाईडी शिलॉंग ऑफ। गोलंदाज षटक क्रमांक पहिला घेऊन येतोय ओमकार पाटील, स्ट्राईक एंडला फलंदाज आहे करण म्हात्रे, नॉन स्टिकला फलंदाज आहे स्वप्नील, अशी जोडी मैदानामध्ये आहे। पहिलाच चेंडू फेकेल राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाज ओमकार पाटील। पहिला चेंडू फॉलो थ्रू मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न, चांगल्या या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळते गोलंदाज ओमकार पाटीलचं, अगदी बॅक टू दी बॉलर खेळण्याचा प्रयत्न केला होता फलंदाज करण म्हात्रेने, परंतु चांगल्या या ठिकाणी गोलंदाजी म्हणावी लागेल, चांगली सुरुवात, चांगला पॉझिटिव्ह अप्रोच या ठिकाणी पाहायला मिळते अर्थात जय हनुमान कार्ले संघाचा। मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये। या ठिकाणी आपण बघितलं तर ओमकार पाटील मित्रांनो फलंदाजी असेल गोलंदाजी असेल, अगदी कमी वयामध्ये खऱ्या अर्थानं स्वतःला चांगलं डेव्हलपिंग केले, आपल्या कार्ले गावाचं नाव संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये केलेलं आहे आणि आज मात्र खानावच्या मैदानावरती सुद्धा एक चांगली कामगिरी पाहायला मिळते, चांगलं गोलंदाजीचं प्रदर्शन अप्रतिम या ठिकाणी पाहायला मिळते। पहिले जर आपण दोनही चेंडूचा विचार केला तर दोनही चेंडू हे मात्र निर्धाव काढलेले आहेत। आता मात्र एक जोरकस प्रहार पाहायला मिळतो, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये आहे, सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी। 6 धावांसाठी हा मात्र चेंडू सीमा पार गेलेला आहे, चांगली सुरुवात मिळायला गेली, पहिले 2 चेंडू मात्र निर्धाव गेलेले आहेत, परंतु करण मात्र जास्त वेळ त्या ठिकाणी शांत राहत नाही, त्याचा आक्रमक रूप त्याने मात्र धारण केलेला आहे। या चेंडूवरती 6 धावांनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल बिनबाद 6। पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळ हवेमध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून एक जबरदस्त झेल, ज्या खेळाडूच्या माध्यमातून एक मोठा फटका आला होता तोच फलंदाज आता मात्र करण म्हात्रे तंबूत परततोय। आहेत जे उत्सुक आहेत, ज्या या स्पर्धेचा मनमुरादपणे आनंद लुटत आहेत, त्या सर्वांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतोय। अगोदरच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच आकाश गोंधळे, लगेचच आपण यायचं आहे व्यासपीठावरती। पहिलाच चेंडू या ठिकाणी अपर फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते। तर या ठिकाणी आकाश गोंधळे मात्र उपस्थित नाहीत, परंतु त्याचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत, तर त्यांना मी विनंती करतोय की त्याचं मात्र सन्मान चिन्ह आहे ते मात्र घ्यायचं आहे। यासीन मर्चंट सर यांचं सुद्धा आगमन होत आहे, त्यांचं सुद्धा सहर्ष स्वागत। आता मात्र स्वप्नीलच्या बॅटमधून एक जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर 6 धावांसाठी। इलेव्हन बोरगाव पेंट, माऊ 11 नवगाव विरुद्ध सुपर सिलेक्टर माणगाव, या सर्व संघाने आपण आल्याची उपस्थिती आमच्या समालोचन कक्षाकडे द्यायची आहे। दिलदार बागडंडा विरुद्ध रोहित पाटील पुरस्कृत लोणारे, कुबेर 11 अलिबाग विरुद्ध मोरिया 11 बोरगाव पेंट, माऊ 11 नवगाव विरुद्ध सुपर सिलेक्टर माणगाव पुढील सामने आहेत। पहिल्या षटकामध्ये संमिश्र स्वरूपाचं षटक पाहायला मिळालं, ज्या षटकामध्ये करण म्हात्रेचा विकेट सुद्धा गेलेला आहे आणि 2 मोठे फटके सुद्धा लगावलेले आहेत ओमकारला, तर 12 धावा आले धावफलकावरती, एक गडी बाद झालेला आहे, मॅन्डेटरी पॉवर प्ले समाप्त झालेला आहे। आपण आता जर क्षेत्ररक्षण बघितलं तर विखुरलेलं दिसणार आहे।
ऑन साईडला आपण क्षेत्ररक्षकाची नजर मारूया. अर्थात विकाससाठी एक लॉंग ऑन आहे, डीप मिड विकेट आहे, डीप स्क्वेअर लेग आहे. एक क्षेत्ररक्षक आपण बघितला तर शॉर्ट फाईन लेग. ऑफ साईडला आपण बघितलं तर लॉंग ऑफ आहे, डीप एक्स्ट्रा कव्हर देखील पाहायला मिळतो. एक शॉर्ट कव्हर आणि एक क्षेत्ररक्षक हा मात्र शॉर्ट थर्डमॅन. षटकातील पहिला चेंडू प्रसाद भगत येतोय. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे विकास शिपाई. पहिलाच चेंडू या ठिकाणी स्क्वेअर कट फटका मारण्याचा प्रयत्न, पॉईंटच्या दिशेने टार्गेट करण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. गोलंदाज प्रसाद भगत याचा सुद्धा विचार केला तरी कार्ले गावातील एक नामवंत गोलंदाज आहे, ज्याने खऱ्या अर्थाने कित्येक मॅचेस आपल्या गोलंदाजीच्या जीवावरती जिंकवलेले आहेत. आणि आज मात्र या ठिकाणी एक चांगला खेळ मात्र करावा लागेल. मोठी स्पर्धा आहे आणि या मोठी स्पर्धेचा आपण विचार केला तर 1.5 लाखाची स्पर्धा या खानावच्या मैदानावरती आपण पाहतोय. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु या ठिकाणी एक कलात्मकता आणि त्याचप्रमाणे कौशल्य या ठिकाणी पाहायला मिळते गोलंदाज प्रसादचं. गुडलाईन स्पॉट होण्या चेंडू बाहेरच्या दिशेने काढला होता, या ठिकाणी इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूने बॅटचा संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता. चांगली सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 12 धावा नक्कीच आल्या, परंतु दुसऱ्या षटकामध्ये आपण दोनही चेंडूंचा विचार केला तर दोनही चेंडू हे मात्र निर्धाव टाकलेले आहेत. जे संघ सेमीफायनलमध्ये गेलेले आहेत त्यांसाठी एक सूचना आहे, आपण बरोबर 3 वाजता मैदानावरती हजर व्हायचं आहे. NSC खानाव, ग्रामपंचायत मानी कार्ले आणि फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे या तीनही संघांना 3 वाजता या मैदानावरती हजर व्हायचं आहे. जर कोणताही संघ लेट आला, सामन्यासाठी उशीर झाला तर कदाचित पेनल्टीला सामोरं जावं लागेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये, त्या ठिकाणी सीमारेषेच्या बाहेर 6 धावेसाठी. अठरा धावा आलेल्या आहेत. जर आपण विचार केला तर एक गडी बाद झालेला आहे, परंतु चांगली सुरुवात म्हणावी लागेल. या षटकामध्ये बघितलं तर पहिले 2 चेंडू निर्धाव आलेले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती मात्र एक प्रहार केला विकासनं. एक षटकानंतर आपण संघाची धावसंख्या जी बघितली तर 18 लागते धाव फलकावरती. मनीष माफ करा, विकास आहे स्ट्राईक एंडला. गोलंदाज प्रसाद भगत षटकातील 4था चेंडू मात्र राईट आर्म ओव्हर द विकेट. लोअर फुल टॉस तितकंच चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला आहे. चेंडू कार्पेट सारे जातोय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीपमधून खेळाडू येणार तोपर्यंत चांगली रनिंग या दोनही फलंदाजांमध्ये पाहायला मिळते. 2 धावा मात्र वसूल केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या ती म्हणजेच 20 लागते धाव फलकावरती. पहिल्या षटकामध्ये 12 धावा, या षटकामध्ये 4 चेंडू मागे एक चेंडू नक्की थोडासा खराब होता आणि त्याचा पुरेपूर समाचार घेतला फलंदाज विकासने. अशा एकंदरीत 8 धावा आतापर्यंत 4 चेंडूमध्ये खर्च केल्या तर गोलंदाज प्रसाद भगतने. या षटकातील येणारे 2 चेंडू मात्र शिल्लक आहेत. या 2 चेंडू मागे पाहूया कशा पद्धतीने खेळ करणार. मित्र म्हणे संयम फार महत्वाचा आहे, संयमी खेळ करावी लागेल तरच आपण एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊ शकाल. पुन्हा एकदा लोअर फुल टॉस, या ठिकाणी फलंदाजाचं कौतुक, गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अगदी प्रत्येक चेंडू मागे या ठिकाणी व्हरायटी पाहायला मिळते. कधी फुलर लेंथचा चेंडू पाहायला मिळतोय, कधी शॉर्ट ऑफ लेंथ, कधी गुड लेंथ सुद्धा पाहायला मिळतोय, कधी ऑफ ब्रेक, कधी लेग ब्रेक. अशी वैविध्यपूर्ण गोलंदाजी आपण पाहतोय गोलंदाज प्रसाद भगतच्या माध्यमातून. या षटकातील शेवटला एक चेंडू मात्र येणं बाकी आहे. चांगला कमबॅक पाहायला मिळतोय. एक षटकार येऊन सुद्धा आपल्या षटकामध्ये फक्त 8 धावा या ठिकाणी खर्च केलेल्या आहेत. एक चेंडूचा खेळ मात्र येणं बाकी असेल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळा हवेमध्ये आहे, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक येणार तोपर्यंत 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरीचा प्रयत्न 2 धावा देखील पूर्ण केलेल्या आहे आणि 2 धावेच्या मदतीने षटक क्रमांक 2 या ठिकाणी समाप्त झालं. 2 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करत असताना विनेश स्टार बेटची संघाची धावसंख्या ते म्हणजेच 22 लागते धाव फलकावरती. एक गडी मात्र महत्त्वपूर्ण बाद झालेला आहे, तो म्हणजेच करण म्हात्रे, परंतु तो जाऊन सुद्धा आता मात्र मी म्हणे प्रति षटकामध्ये 11 धावाची सरासरी ही खऱ्या अर्थाने या ठिकाणी आता मात्र पूरक आहे. परंतु जिंकायचं असेल, या स्पर्धेमध्ये आपलं स्थान निश्चित करायचं असेल तर कमीत कमी 4 षटकामध्ये आपल्याला 50 ते 60 धावा कराव्या लागतील तरच आपण एक चांगल्या स्थितीमध्ये येऊ शकाल. कारण जय हनुमान कार्ले संघाचा आपण विचार केला तर संपूर्ण अलिबाग तालुक्यामध्ये एक नामवंत त्याप्रमाणे नामांकित संघ आहे आणि या संघाविरुद्ध विजय प्राप्त करायचा असेल तर किमान 60 ते 70 धावा या ठिकाणी कराव्या लागतील. पहिल्या 2 षटकामध्ये 22 धावा आलेल्या आहेत. षटक क्रमांक 30 घेऊन येते गोलंदाज. लगेचच आपण षटक द्यायचा आहे, वेळ मात्र दवडायचा नाहीये.
तिसरं षटक घेऊन येते गोलंदाज नितेश मानकर. प्रति षटकामध्ये 11 धावांची सरासरी आहे. स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्वप्नील. स्वप्नीलचा आपण विचार केला तर मित्र हो, हा सुद्धा चांगला फटका आहे. अगदी स्क्वेअर लेगच्या दिशेने जातोय. मिसफील्ड पाहायला मिळते. खराब क्षेत्ररक्षण चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावेसाठी. 4 धावांसाठी हा चौकार आलेला आहे आणि एक संजीवनी चौकार म्हणेन, कारण अगोदरचे आपण जर चेंडूंचा विचार केला तर धावा येत नव्हत्या, मोठे फटके येत नव्हते. पहिल्या षटकामध्ये 2 षटकार नक्कीच पाहायला मिळाले, परंतु या षटकामध्ये तिसरं षटक चालू आहे. पहिल्या चेंडूवरती चौकार आल्यानंतर आपण विचार केला तर 26 धावा लागतात धाव फलकावरती. 26 रन्स ऑन स्कोर बोर्ड. एक गडी मात्र करंट मात्र बाद झालेला आहे. पहिल्या सामन्याचा आपण विचार केला तर तो क्वार्टर फायनलचा सामना, त्या सामन्यामध्ये नवतून खानू संघाने विजय प्राप्त केला आणि सेमीफायनलमध्ये धडक मारलेली आहे. आणि आता मात्र या सामन्यामध्ये कोणता संघ विजय होणार? स्ट्राईक एंडला फलंदाज आहे स्वप्नील. जरी स्वप्नील दिसायला छोटा असला सर तरी तो माझ्या वयाचा आहे आणि फार पूर्वीपासून त्याचा नेहमीच चांगला खेळ, सातत्यपूर्ण चांगली तो फलंदाजी करत असतो. हा सुद्धा आपण बघितला तर एक स्क्वेअर फटका मारण्याचा प्रयत्न पंचांकडे कटाक्ष नजरेने बघितलं. असं वाटलं की फलंदाजला चेंडू स्वर जाईल की काय, परंतु फलंदाज सुद्धा थोडासा शफल झाला होता आणि त्याच कारणास्तव या ठिकाणी हा चेंडू मात्र लिगल आहे. कोणत्या प्रकारची धाव मात्र येणार नाहीये. आणि या चेंडूवर आपण बघितलं तर आता मात्र धावसंख्या स्थिर ते मध्ये 26. हा मात्र एक चांगला फटका पाहायला मिळतो. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे आणि फलंदाज स्वप्नील हा सुद्धा बाद होऊन तंबूत परततोय. 26 धावेवरती विने स्टार बेडच्या संघाला दुसरा हादरा बसतोय. फलंदाज आहे विकास. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू बऱ्याच वेळामध्ये क्षेत्ररक्षक आहे झेल खाली. झेल होणार का? आणि आता मात्र जबरदस्त झेल पकडला पाहायला मिळतोय. दर्शनीय झेल. फलंदाज विकास हा सुद्धा मात्र बाद होऊन तंबूत परततोय. आणि आता मात्र हॅट्रिक वरती आहे का? यश नितेश मानकर मात्र हॅट्रिक मध्ये आहे. आपण जर या स्पर्धेमध्ये बघितलं तर अजून एकही हॅट्रिक मात्र झालेली नाहीये. आपण जर इंटरनॅशनलचा विचार केला तर टेस्ट करिअरमध्ये ऑस्ट्रेलियाचा प्रेट स्पोफोर्थ यांनी पहिली हॅट्रिक मात्र नोंदवली होती. हा मात्र चेंडू कार्पेट सारे जातोय. लॉंगॉन क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट केलेली आहे. हॅट्रिक मात्र झालेली नाहीये, परंतु आपण इंटरनॅशनलमध्ये जर ओडीआयचा विचार केला तर जलाल उल्टीन जो पाकिस्तानचा खेळाडू आहे त्यांनी पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती. आणि T20चा आपण विचार केला तर बांगलादेश विरुद्ध ब्रेट लीड यांनी मात्र पहिली हॅट्रिक आपल्या नावावरती नोंदवली होती. परंतु या स्पर्धेचा आपण विचार केला तर या स्पर्धेमध्ये अजून एकही हॅट्रिक पाहायला मिळाली नाहीये. तर ती हॅट्रिक कोण घेणार? षटकातील शेवटला एक चेंडूचा खेळ बाकी आहे. स्ट्रायकिंगला फलंदाज आहे अनिकेत. लोअर फुल टॉस तितका चांगला पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक काही क्षणापुरता पुढे गेला होता, असं वाटतं चेंडू मात्र जाईल की काय, परंतु अंतिम क्षणाला या ठिकाणी स्वतःला कंट्रोल केलं आणि आता झेल पकडलेला आहे. 3 षटकांची सांगता झालेली आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आपण संघाची धावसंख्या बघितली तर 27 धावा या मात्र धाव फलकावरती आलेल्या आहेत. अंतिम षटक लगेच द्यायचं आहे. मी विचार या ठिकाणी करत आहे की जर आपण जास्त वेळ खर्च केला तर कदाचित आपल्याला जे शेवटचे सेमीफायनल फायनलचे सामने आहेत ते मात्र एक ओव्हरचे सुद्धा खेळावे लागतील. त्याच्यामुळे प्रत्येक संघाचं या ठिकाणी कोऑपरेट सहकार्य फार महत्त्वाचं आहे आमच्या मंडळासाठी. एक लक्षात घ्या, एक चांगला निर्णय आहे आयोजकांच्या वतीनं. जे 4ही संघ सेमीफायनलमध्ये जाणार आहेत त्यांच्यामध्ये चिठ्ठ्या उडवल्या जातील. कोणत्या प्रकारचं या ठिकाणी पार्शलिटी किंवा कोणत्या प्रकारचं या ठिकाणी काही वेगळे करण्याचा प्रयत्न अजिबात करणं, जे प्रामाणिक आहे ते करण्याचा प्रयत्न या ठिकाणी आयोजक करत आहेत. जर 4ही संघ मात्र सेमीफायनलमध्ये जाणार आहेत त्याच्यामध्ये चिठ्ठ्या उडवणार येणार आहेत. सर्व संघांनी नोंद घ्यायची आहे. तर नक्कीच आपण सर्वांनी त्यांचं कौतुक करूया आयोजकांचं. अगदी प्रत्येक घटकांमध्ये मग खेळपट्टी असेल किंवा त्याच वेळेला चांगलं नियोजन असेल हे अतिशय सुरेख पाहायला मिळते. याचं सर्व श्रेय अर्थात ग्रामस्थ मंडळ वेलोली खानाव या सर्वांना जात आहे.
अंतिम षटक आहे, गोलंदाज येतोय संकल्प. आता मात्र संकल्पाला संकल्प करावा लागेल, फार कमी धावा खर्च कराव्या लागतील. पहिल्याच चेंडूवर संकल्पने मात्र संकल्प केला होता, परंतु चेंडू जातोय सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 6 धावेच्या मदतीने संघाचा आपण विचार केला तर 33 धावा, 33 रन्स ऑन स्कोरबोर्ड. तेहतीस धावेचा आपण विचार केला तर 33 नंबर अर्थात हार्दिक पांड्या याची मात्र आठवण होते. अर्थात मग IPL फॉर्मॅट असेल किंवा त्याच वेळेला ODI फॉर्मॅट, T20 फॉर्मॅट असेल, अगदी प्रत्येक क्षेत्रामध्ये ज्याने खऱ्या अर्थानं मिडल ऑर्डरला येऊन कित्येक असे सामने जिंकवलेले आहेत, असं हार्दिक पांड्या याची मात्र या ठिकाणी आठवण होत असताना वळतो मैदानाकडे. लोअर फुलटा हा सुद्धा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु व्यवस्थित टायमिंग पाहायला मिळत नाहीये. या चेंडूवरती एक धाव मात्र पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचेल, ते म्हणजेच 34 धावा, 34 रन्स ऑन स्कोरबोर्ड. नेक्स्ट मॅच दिलदार बागदंडा विरुद्ध रोहित पाटील पुरस्कृत लोणारे. दोनही संघांच्या संघनायकांना विनंती करते नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. या चेंडूवरती मात्र जबरदस्त फटका पाहायला मिळतोय, लॉफ्टी स्ट्रोक पाहायला मिळतोय. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर 6 धावांसाठी. 40 धावा मात्र आलेल्या आहेत, 40 रन्स ऑन स्कोरबोर्ड. आपण बेडसे संघाचा विचार केला तर बेडसे संघामध्ये सुद्धा चांगली फलंदाज आहे, अगदी 5 ते 6 नंबरपर्यंत चांगली फलंदाजी आहे. कोणताही फलंदाज कोणत्याही क्षणी मोठी फटके मारण्याची कॅपॅबिलिटी, ते पोटेन्शियल, ते गुणवत्ता त्या फलंदाजांमध्ये आहे. आणि त्याचंच ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय, ज्या अभिच्या माध्यमातून एक मोठा फटका आल्यानंतर पूर्णमध्ये विवंचनेमध्ये सापडलेला आहे, विचारांमध्ये पडलेला आहे गोलंदाज संकल्प. आता मात्र जिंकायचा असेल, कमी धावेंवरती रोखायचा असेल तर येणारे 3 चेंडू हे विचारपूर्वक टाकावे लागतील, कारण पहिल्या 3 चेंडू मागे याने 2 षटकाचे समवेत 13 धावा खर्च केलेल्या आहेत, तो म्हणजेच गोलंदाज संकल्पने. पुन्हा एकदा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, परंतु अलॉंग द ग्राउंड चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये जातोय. 1 धाव कंप्लीट केली, दुसरीचा प्रयत्न 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत आणि 2 धावेच्या मदतीने 42 धावा लागतात धाव फलकावरती. 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. संकल्पाचा नक्की चांगला कमबॅक म्हणावा लागेल, कारण पहिले 3 चेंडू 13 धावा खर्च केल्या, या चेंडूवरती 2 धावा खर्च केल्या आणि या पहिल्या सत्रातील 2 चेंडू शिल्लक आहेत. 42 धावा, 42 रन्स ऑन स्कोरबोर्ड. हा सुद्धा चांगला फटका पाहायला मिळतोय. चेंडू पुन्हा एकदा जातोय मिड विकेटच्या दिशेनं 6 धावांसाठी. चांगली सुरुवात या ठिकाणी अभिच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. अगदी आपण विचार केला तर अभिने सुद्धा फार कमी चेंडूंचा सामना केला, अगदी 4 चेंडू मग या ठिकाणी 15 धावेचं योगदान दिलं आपल्या संघासाठी आणि आता मात्र एक धावसंख्येला आकार आलेला आहे. 48 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत आणि खऱ्या अर्थानं आता मात्र या ठिकाणी या षटकाचा आपण एकंदरीत विचार केला तर 3 षटकांच्या समवेत आतापर्यंत संकल्पने 21 धावा खर्च केल्या. जिंकायचं असेल तर मात्र चांगली गोलंदाजी होणं फार अपेक्षित होतं, परंतु या षटकामध्ये मित्र स्लॉग ओव्हर आहे आणि स्लॉग ओव्हरमध्ये प्रत्येक जो फलंदाज आहे हा फ्री माइंडिंग फलंदाजी करत असतो आणि त्याचंच प्रात्यक्षिक, त्याचंच ज्वलंत उदाहरण आपण या मैदानामध्ये पाहतोय. अंतिम षटकामध्ये ज्या पद्धतीने धावा जमा करण्याचा प्रयत्न केला होता त्या धावा मात्र जमा झालेल्या आहेत. 48 धावा धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू आहे. या अंतिम चेंडू मागे पाहूया. स्ट्राइक एंडला फलंदाज अभिदेच्या बॅट मधून आपण 2 षटकार बघितलेले आहेत. शेवटला एक चेंडूचा खेळ मात्र बाकी आहे. हा मात्र हॉरिझॉन्टल बॅटने मारण्याचा प्रयत्न, बीमर स्वरूपाचा चेंडू आहे. चेंडू जातोय तो म्हणजेच पॉइंट क्षेत्रामध्ये थोडेसे मिसफील्ड पाहायला मिळतोय आणि पंचांच्या माध्यमातून नो चेंडूचा इशारा येतोय आणि फ्री हिट सुद्धा असेल. म्हणजे यासिन सरांच्या भाषेमध्ये म्हणायचं तर आम तो आम और गुटलियों के भी दाम, हेच नक्की सेंटेन्स या ठिकाणी लागू होत आहे. तर धावसंख्येचा आपण विचार केला तर विनेस्टा बेडसे संघाने एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत, कारण 51 धावा या धावफलकावरती आलेल्या आहेत. अंतिम चेंडू या षटकातील. हा मात्र लोअर फुल टॉस, चेंडू जातोय लॉंगॉन क्षेत्रामध्ये. 1 धाव कंप्लीट, दुसरीचा प्रयत्न, चांगला थ्रो पाहायला मिळतोय आणि दुसरी धाव घेईल तोपर्यंत 2 धावा आणि तिसरीचा सुद्धा प्रयत्न. 3 धावा तर कंप्लीट केल्या, 4थी धाव घेणार का? आणि 4 धावा सुद्धा या ठिकाणी पूर्ण केलेल्या आहेत. नाही, परंतु 4थी धाव घेत असताना आपण पंचांचा वेट करूया आणि 4थी धाव घेत असताना फलंदाज अभि मात्र बाद झालेला आहे. 3 धावा कंप्लीट केलेल्या आहेत.
3 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या आपण बघितली तर 54 धावा लागत्या धाव फलकावरती. तर येणाऱ्या 4 षटकांमध्ये 55 धावांची गरज आहे जय हनुमान कारले संघासमोर. तर नक्कीच द्वितीय सत्र सुरू होईल तोपर्यंत पुन्हा एकदा मी आमंत्रित करतोय व्हॉइस ऑफ महाराष्ट्र यासिन मर्चंट सर. धन्यवाद. हॅलो. धन्यवाद निशांत. विनय स्टार बेरसे, विनय शिपाई यांचा हा संघ मालक म्हणून विनय शिपाई हे आपल्याला त्या भूमिकेमध्ये पाहायला मिळत आहेत. मी विनय शिपाई यांचे सर्वात प्रथम हार्दिक हार्दिक आभार व्यक्त करतोय. कारण मी कालही म्हणालो होतो की हे संघ मालक हे या खेळाडूंसाठी, आयोजनासाठी आणि संपूर्ण टेनिस क्रिकेटसाठी फार महत्त्वाचे असतात. किंबहुना त्यांच्याशिवाय या टेनिस क्रिकेटला जे आज ग्लॅमर आलेलं आहे किंवा एक ग्लोबलायझेशन आपण पाहतोय ते आलं नसतं. कारण प्रत्येक ठिकाणी हे जे संघ मालक असतात ते फार मोठी भूमिका पार पाडत असतात. मग ते परवेश बेलोसे, मॅन फ्रॉम काशीद हे असतील, किंवा त्याचप्रमाणे आता विनय शिपाई आणि रवींद्र ठाकूर आपल्या असोसिएशनचे अध्यक्ष. त्यांचा संघ अर्थात सेमीफायनलला पोहोचलेला आहे. फ्रेंड्स ग्रुप हाशिवरे, रवींद्र ठाकूर यांनी तो पुरस्कृत केलेला आहे. आणखीनही बरेच असे संघ मालक असतील, परंतु ज्या वेळेस त्यांचं नाव माझ्यापर्यंत येईल नक्कीच त्यांना मी लाईमलाईटमध्ये आणण्याचा प्रयत्न करेन, कारण ते माझं कर्तव्य आहे. आणि मी ओळखतो, जाणतो की हे जे संघ मालक असतात ते अगदी खऱ्या अर्थानं फार महत्त्वाची भूमिका या स्पर्धांमध्ये आणि खेळाडूंच्या आयुष्यावरती, त्यांच्या करिअरवरती फार मोठी भूमिका पार पाडत असतात. हॅलो हॅलो. स्वर्गीय सुनील पाटील चषक 2021च्या निमित्तानं सर्व उपस्थित प्रेक्षकांचं, त्याचबरोबर संघनायक आणि व्यासपीठावरील सर्व मान्यवर, समालोचक आणि आपणा सर्वांचं पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत. मित्रांनो, या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित असणारे सन्मान्य दिलीप यादव साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. या स्पर्धेच्या निमित्तानं दिलीप यादव साहेब सांगली या ठिकाणी उपस्थित आहेत. मी सुरेश पाटील यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते दिलीप यादव सर यांचं स्वागत करण्याचे. धन्यवाद. पुनश्च एकदा मी सर्व सामन्याची सूत्र यासिन सर यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. पहिल्याच चेंडूवरती मोठा हादरा बसतो इथे. ओमकार पाटील याच्या स्वरूपात आपण पाहतोय. तत्पूर्वी
4 षटकांचा सामना, 55 धावांची गरज. एक मोठी धावसंख्या इथे उभारलेली आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फलंदाजीचा नमुना सादर केला होता प्रथम फलंदाजी करत असताना विनय स्टार भेरसे या संघानं. विकास याने 1 षटकार लगावला होता. अभि याने 2 षटकार लगावले होते. मनीष याने सुद्धा 1 षटकार लगावला होता. स्वप्नील यांनी सुद्धा 1 षटकार लगावला होता आणि करण म्हात्रे यांनी सुद्धा. याने प्रत्येक खेळाडूने इथे षटकार खेचलेला आहे आणि त्याच कारणास्तव निर्धारित 4 षटकांच्या समाप्तीनंतर 55 धावा आपण पाहतोय जिंकण्यासाठी हव्या आहेत. तर वळूया आपण मैदानाकडे. ओहो, बॅक टू बॅक दुसरा हादरा अमोल घरत याच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पहिला हादरा आणि त्या पहिल्या हादऱ्यातून सावरले सुद्धा नसतील आणि त्यांच्या संघातील एक मोठा खेळाडू ज्याच्यावरती खऱ्या अर्थानं भिस्त होती, जबाबदारी होती, जिम्मेदारी होती आणि आशा सुद्धा होती की हा खेळाडू जर शेवटपर्यंत राहिला तर या धावा तो चेस करू शकतील. परंतु आपण पाहतोय तोच अमोल घरत इथे अगदी निराश आणि खिन्न मनानं मैदानातून बाहेर जात असताना आपण पाहतोय. खूपच खराब अवस्था आपल्याला पाहायला मिळते. आणि याच दरम्यान दिलदार बागदांडा विपक्ष रोहित पाटील पुरस्कृत लोणारे या दोन्ही संघांच्या संघनायकाला मी विनंती करतोय की आपण लवकरात लवकर व्यासपीठाकडे यावं आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यावा. दिलदार बागदांडा, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचला असेल तर कृपया हात करा. कमीत कमी आपली उपस्थिती इथे आहे हे समजण्यासाठी आपण जरा हात करा. बागदांडा संघाचे कर्णधार आलेले आहेत. रोहित पाटील पुरस्कृत लोणारे संघाचे कर्णधार, माझा आवाज आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचतोय. प्लीज जरा हात उंचवून आम्हाला फक्त इशारा द्या की आम्ही आलोय. येस आपण आलेले आहात. तर फक्त कर्णधाराला पाठवलं तर बरं होईल. आपण अजून बराच वेळ आहे, तोपर्यंत आपले काही टीममेट्स येणार असतील तर आपण वेट करूया नक्कीच. परंतु तोपर्यंत आपण टॉस करून घ्या, एक काम आपलं होईल. धन्यवाद लोणारे संघ. बघा माझा आवाज ऐकल्यानंतर लगेचच येत आहे, धन्यवाद. अशा प्रकारचं जर आपण थोडंसं ऐकलं तर खरंच बरं वाटतं. चलिए दोस्तों, हम मैच में चलते हैं और यहाँ पे मैदान में जाने के पहले ही बहुत ही बढ़िया छक्का आता हुआ. जी हाँ, इस मरतबा आउटसाइड दी ऑफ स्टंप, मगर बल्लेबाज देखिए निशांत ऑफ स्टंप के बाहर खेलने के लिए गए थे. अर्थात ये गेंद को उन्होंने रेंज में लाया था, हालांकि वो गेंद उनके रेंज में नहीं थी, मगर उस गेंद को रेंज में लाने की वजह से अंपायर जी ने इस गेंद को वाइड करार नहीं दिया. ये अच्छा डिसीजन मैं कहूँगा, क्योंकि आजकल हम देख सकते हैं कि बल्लेबाज जो है ऑफ स्टंप पूरा कवर करते हैं, इनफैक्ट ऑफ स्टंप के भी बाहर चले जाते हैं, सफल होते हैं. और इसी वजह से ये कल भी मैं तकरीबन 3 बजे तक जाग रहा था और अपनी मैच देख रहा था अलीबाग की, तो उसमें भी मैंने देखा सतीश कुरूप सर थे, एक बहुत ही बढ़िया अंपायरिंग करते हैं. हमेशा बड़े टूर्नामेंट में उनको मैंने देखा अंपायरिंग करते हुए, बहुत ही अच्छे डिसीजन. और इस बीच ओवर पिच गेंद को फिर से एक बार आसमान दिखाया. गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, मिलेंगे 6 रन.
पहले ओवर की समाप्ति के बाद रनों की संख्या 17 रन, यानी ये मैच को जीवित रखा है। बल्लेबाज निनाद ने, ओमकार 0 रन बनाकर आउट हुए और अमोल उनके स्टार बल्लेबाज जिनके ऊपर बहुत सारी दारोमदार थी, जिम्मेदारी थी, वो मात्र 1 रन बनाकर रनआउट के स्वरूप में बहुत ही वेदनादायक तरीके से आउट हुए। मगर निनाद ने हम भी कुछ कम नहीं है ये बताते हुए, निनाद को हालांकि जो मौका मिला है आज चमकने का, क्योंकि हीरा जो होता है वो हमेशा कोयले की खान में पाया जाता है और उसे जब निकाला जाता है वो पत्थर की निस्बत होता है, मगर उसे तराशा जाता है और उसके बाद वो चमकना शुरू होता है। यहाँ पे देखिए अब तराशने की और उसी के साथ अपने आप को चमकाने की बहुत ही अच्छा मौका यहाँ पे निनाद के पास। अब तक 4 गेंदों का सामना किया है निनाद ने और 2 छक्के और 1 चौके की सहायता से अपने पारी को अब तक सजाया है, मगर ये काफ़ी नहीं होगा क्योंकि सफ़र बहुत लंबा है। पहले ओवर में 17 रन आए हैं, यानी पहला कदम बहुत ही अच्छी तरीके से उन्होंने डाला है जीत की तरफ, क्योंकि हर ओवर में तकरीबन 14 के औसत से और हर छक्के के लिए राजा पाटिल, ये देखिए और एक फैन उनके, ऐसे दिलदार जो फैन होते हैं उनका मैं ज़रूर इस्तकबाल करूंगा, उनका आभार व्यक्त करूंगा। 100 रुपये का इनाम हर छक्के के लिए। जी हाँ, फुल टॉस गेंद ऑफ स्टंप पर छपल होकर उस गेंद को डीप बैकवर्ड स्क्वायर लेग में दिशा दी और गेंद दनदनाती भी निकल गई 4 रनों के लिए। धन्यवाद डीजे। तो मैं हीरे की बात कर रहा था। हीरा जब कोयले की खान में होता है तो हीरा कैसे बनता है, तो उसके ऊपर प्रेशर होता है, दबाव झेलते 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 बहुत दबाव जब होता है तब वो हीरा बनता है। तो यहाँ पे जब जो भी दबाव झेलेगा वो हीरा बनेगा और जो दबाव में बिखरेगा वो तो फिर खराब होगा। जी हाँ, इस मरतबा फिर से एक बार ऑफ स्टंप पर सफल होकर उसी तरह से खेलने की कोशिश की थी। अरे यहाँ पे देखिए फिर से एक बार फंस गए, जल्दबाजी, अति घाई संकटात नहीं, कोई जरूरत नहीं थी, अच्छे खासे रन आ रहे थे अपने बल्ले से, मगर निनाद ने अपना कीमती विकेट यहाँ पे फिर से एक बार रनआउट के रूप में खोया है और एक बल्लेबाज मैदान से बाहर। देखिए जल्दबाजी, जल्दी का काम शैतान का, और हर चीज के लिए एक वक्त मुकर्रर किया गया जाता है। हर वक्त यहाँ पे ध्यान से खेलना बहुत ही जरूरी, दिमाग से खेलना बहुत ही जरूरी। इसीलिए दोस्तों कहा जाता है कि शक्ति से ज्यादा युक्ति श्रेष्ठ होती है। यहाँ पे शक्ति के साथ और युक्ति के साथ दोनों का मिलाप करके आपको खेलना पड़ेगा। इस बीच बहुत ही बढ़िया गेंद, देखिए गेंदबाजों के ऊपर उसका प्रभाव होता हुआ, गेंदबाजों के हौसले बढ़े, उनका आत्मविश्वास बढ़ा और उनकी लाइन लेन देखिए कितनी खूबसूरत इस गेंद के ऊपर नजर आई। हालांकि इस ओवर में शशिकांत ने पहली गेंद के ऊपर चौका जरूर खाया, उसके बाद रनआउट के रूप में एक विकेट और यहाँ पे बिंदी गेंद। शशिकांत फिर से एक बार राइट आर्म ओवर, निशिकांत इस बीच कारपेट के सहारे खेल दिया था, मगर शायद एक ही रन मिलेगा क्योंकि सीधा फील्डर के हाथों में। और थ्रो देखिए एक परफेक्ट, वेल डन, बहुत ही तालियां बजनी चाहिए इस खिलाड़ी के लिए। उसके पहले भी उन्होंने जिस तरीके से, जिस अंदाज के साथ थ्रो दिया था, इसका मतलब ये बहुत ही टच में है, बहुत ही प्रैक्टिस में है, बहुत ही मेहनत की है उस फील्डिंग के लिए। जी हाँ, बहुत ही बढ़िया स्ट्रोक इस मरतबा, स्लॉक स्वीप किया है, फिर से एक बार गेंद डीप स्क्वायर लेग, सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। जीविता मंदार मगर, इनकी जानिब से अगर भैंसे टीम जीत जाती है तो 200 रुपए का इनाम दिया जाएगा। धन्यवाद जीविता, आपका भी तहे दिल से आभार। देखिए यहाँ पे मैच को खोना नहीं है, ये मैच बहुत ही क्रूशल है,
ये बल्लेबाजों ने समझा है, अभी नहीं तो कभी नहीं, अभी चमकना है, अभी इस टीम को जरूरत है। जी हाँ, इस मरतबा देखिए बल्लेबाज को देख लिया था, उसे चेस करने की कोशिश की, उसे फॉलो करने की कोशिश की, मगर ऑफ स्टंप के बहुत ही बाहर ज्यादा भटके। अंपायर जी कल्पेश ने उसे वाइड करार दिया। एक अतिरिक्त रन यहाँ पे मिलेगा। इस अतिरिक्त रन के साथ रनों की संख्या 28 रन। हालांकि आधा सफर अब तय हो चुका है तकरीबन, मगर अभी भी बहुत सारे रनों की जरूरत। जी हाँ, कमाल का स्ट्रोक मैं कहूंगा, ऑफ स्टंप के बाहर की गेंद को खींचकर मिड विकेट के ऊपर से खेला। हालांकि देखिए बहुत ही कम कद वाले गेंद बल्लेबाज है, बॉडी लैंग्वेज भी सीधी सादी लग रही है, मगर क्या ताकत भरा शॉट था ये, क्योंकि ताकत के बिना इस तरह का शॉट नहीं खेला जा सकता। ऑफ स्टंप के बहुत ही बाहर थी गेंद, वहां से उसको खींचा था। बहुत ही खूबसूरत स्ट्रोक, और जब जरूरत थी टीम को उस वक्त ये शॉट आया है। अब यहां से हौसले बढ़ेंगे। अब 12 गेंदें बची है और 21 रन। देखिए मैच कहां से कहां आया, कहते कहते बोलते बोलते ये मैच अब बल्लेबाजों के पक्ष में आ चुका है। ऐसा लग रहा था कि ये मैच जय हनुमान कार्ले टीम आसानी के साथ हार जाएगी, मगर बहुत ही कमाल की बल्लेबाजी मैं कहूंगा। इस तरह का आत्मविश्वास, मैच को बिल्कुल छोड़ना नहीं है, नेवर गिव अप, हम हार मानेंगे नहीं, अंतिम गेंद तक लड़ेंगे। ये लड़ने का जज्बा अगर आपके पास हो ना, तो आपको हराना बहुत मुश्किल होगा, ये 100% मैं कहूंगा। देखिए यहाँ पे ऐसा लग रहा था 24 गेंदें और 55 रन, एक लंबा टारगेट चेस करना था, और दो बल्लेबाज जो उनके महत्वपूर्ण बल्लेबाज हैं, जिनके ऊपर हमेशा जिम्मेदारी होती है, अच्छी बल्लेबाजी करने के लिए माहिर है, वो आउट हुए थे। उनसे कुछ भी रन यहाँ पे नहीं आए थे, मगर निनाद, प्रसाद और अब अनिकेत। जी हाँ, इस मरतबा करण मात्रे ने अपने जलवे बिखेरे। पहली गेंद परफेक्ट यॉर्कर, खंबा उखाड़ दिया और एक बल्लेबाज आउट। देखिए अब तक अगर बड़े शॉट की हम बात करेंगे तो 6 बड़े शॉट आए हैं। निनाद के बल्ले से 1 चौका, 2 छक्के, और प्रसाद के बल्ले से 2 चौके और 1 छक्का। और इस 11 गेंदों में अगर 2 बड़े शॉट और आते हैं तो यह मैच जय हनुमान कार्ले के पक्ष में जाएगा। मगर ऐसी गेंदबाजी करण मात्रा ने जो पहली गेंद डाली थी, उस तरह से अगर गेंदबाजी करेंगे तो यहाँ पे ओहो, बहुत ही बढ़िया, फिर से एक बार बैकफुट पर जाकर कमाल का पुल खेला। हवा में बहुत देर तक गेंद थी, ऐसा लग रहा था कि कैच आउट हो सकते हैं, मगर गेंद बहुत ही गोली की रफ्तार से निकल गई सीमारेखा की बाहर। 6 रन। देखिए 2 बड़े स्ट्रोक की मैं जरूर बात कर रहा था। यहाँ पे एक बड़ा शॉट तो निशांत आया है, अब 10 गेंदे और एक बड़ा शॉट, इस तरह से अब कैलकुलेशन करना पड़ेगा, क्योंकि एक एक रन यहाँ पे शायद उनके कोच ने सिखाया नहीं उनको। ये देखिए इस मरतबा ऑप्शन के बाहर जाने वाली गेंद को कितना गैर जिम्मेदाराना स्ट्रोक। अगर पॉइंट की दिशा में खेलते, कवर की दिशा में खेलते या थर्ड मैन की दिशा में खेलते तो जरूर यहाँ पे 4 रन बटोर सकते थे, मगर करण मात्रे की भी मैं तारीफ करना चाहूंगा, क्योंकि करण मात्रे बहुत ही दिमाग से गेंदबाजी कर रहे हैं। वो भी जानते हैं कि बल्लेबाज फॉर्म में है, जीतने के लिए 9 गेंदे 15 रन, 9 गेंदे और 15 रनों की जरूरत। 40 रन स्कोरबोर्ड पर लग चुके हैं। करण ने देखिए 1 छक्का जरूर खाया, मगर 2 बल्लेबाजों को चलता किया है सेट बल्लेबाज को आउट करने के बाद। अब ये मैच फिर से एक बार विनय स्टार भरसे की तरफ में मुझे झुका हुआ नजर आ रहा है। इसमें करण का बहुत हाथ, मगर करण के इस गेंद को फिर से एक बार खेल दिया था और ये कैच ड्रॉप। ओहो, ये आपने कैच ड्रॉप किया या मैच ड्रॉप किया, क्योंकि यहां से बल्लेबाजों के हौसले बुलंद होंगे और डीजे मास्टर को मौका मिलता हुआ।
धन्यवाद डीजे। करण म्हात्रे ने बहुत ही पुरजोर कोशिश की है विकेट चटकाने की, विकेट टेकिंग गेंदबाजी यहाँ पे हो रही है, मगर उनके संग सहकारी उन्हें साथ नहीं दे रहे हैं। यही एक चिंता का विषय, क्योंकि गेंदबाज करे तो क्या करे, अपना पुरजोर कोशिश करते हुए, मेहनत करते हुए, खून पसीना एक करते हुए और जद्दोजहद करते हुए यहाँ पे नजर आ रहे हैं, मगर आप जब उनको साथ नहीं दोगे तो उनके भी हौसले पस्त होते हैं, आत्मविश्वास उनका गड़बड़ा जाता है। फिर से एक बार करण म्हात्रे, ओहो इस मरतबा रिवर्स स्वीप, कमाल का स्ट्रोक, यहां पे 6 रन मिलेंगे। धन्यवाद डीजे। 7 गेंदें बची है और 5 रन। देखिए जीवन दान आपने दिया और जख्मों के ऊपर यहाँ पे नमक छिड़कते हुए, जख्मों को कुरेदते हुए यहाँ पे नजर आए बल्लेबाज प्रसाद ने बहुत ही बढ़िया बल्लेबाजी की है, जीवन दान का पूरा फायदा उठाया है। जी हाँ, इस मरतबा सेंसिबल क्रिकेट देख लिया था कि डीप में फील्डर तैनात है, ढीले हाथों से ढकेल दिया था, मगर इस मरतबा अच्छी फील्डिंग, अच्छा थ्रो, एक लंबी दौड़ लगा के तेजी के साथ उस गेंद तक पहुंचे, उस गेंद को गैदर किया और एक कमाल का थ्रो देते हुए बल्लेबाजों को रोक दिया। मगर अब ये मैच देखिए बहुत ही निर्णायक अवस्था में आ चुकी है और बल्लेबाजी करने वाली टीम जय हनुमान कार्ले के पक्ष में साफ झुकी हुई मुझे दिखाई दे रही है, क्योंकि 6 गेंदे और 4 रनों की जरूरत, 6 गेंदे और 4 रन इस विकेट पर हालांकि बचा सकते हैं, मगर आपको गेंदों को घुमाना आना बहुत ही जरूरी। अगर आप गेंद को घुमाना जानते हो, स्पिन करना जानते हो और बल्लेबाज को रीड करना जानते हो, तो यहाँ पे कुछ न कुछ घटने की संभावना हो सकती है। जिस तरह से सूरज पाटिल ने बल्लेबाजों को चकमा दिया था, बल्लेबाज को धोखा दिया था, सामने से गेंद को घुमाया था और लालच भरी गेंदबाजी करते हुए एक एक गेंद डॉट की थी, एक एक विकेट निकाला था और अंतिम गेंद के ऊपर तकरीबन वो मैच चली गई थी और 5 रनों से वो मैच जितवाया था अपने टीम के लिए। उसी तरह की गेंदबाजी अगर आप कर सकते हो तो आपको भी यहाँ पे हीरो बनने का मौका। नए गेंदबाज आए हैं सचिन, जीतने के लिए 6 गेंदे और 4 रनों की जरूरत। सचिन के ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी है, मगर सचिन को आज ये दिन इतिहास के पन्नों पर यादगार दिन बनाने का मौका मैं कहूंगा। ऐसे मौके जब भी आते हैं उसे कैश करना चाहिए, चमकने का मौका मैं कहूंगा। ये मैच जिंदगी भर याद रहेगा अगर यहां से ये मैच जितवा सकते हैं। जिस तरीके से स्वर्गवासी सुनील पाटिल ने अपने टीम को मैच जितवाया था, ऐसे ही सिचुएशन था, 4 गेंदे और 2 रनों की जरूरत थी। ओहो ये क्या हो रहा है, आम्ही पहिल्यांदाच सांगितलं होतं की लिंबू जर करायचं असेल तर तुम्हाला पहिल्यांदा ऑर्डर द्यावी लागेल, सजग करावं लागेल, पहिल्यांदा अंपायरला सांगावं लागेल की हा फलंदाज पुढे जातोय, तर अंपायर त्याला समज देतील आणि त्यानंतर जर त्या फलंदाजाने ऐकलं नाही तर मात्र बाद दिला जाईल। हे पहिल्यांदाच सांगितलं होतं, आपण पहिल्या दिवशीपासून सांगतोय। प्लीज प्रत्येक नियम जे आहे ते आपण लक्षपूर्वक ऐकावे आणि त्याप्रमाणे कार्य करावं। यहाँ पे लिंबू अश्विन की याद ताजा करते हुए इस तरह से भी चतुराई दिखा सकते हैं, इसे बम्बईया भाषा में काला गांडी कहते हैं। आणि हा सामना जर जिंकला भेरसे या संघानं, विनय स्टार भेरसे या संघानं, तर 200 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे जीविता मगर यांच्यातर्फे। जी हाँ, फुल टॉस गेंद थी, उसे ढीले हाथों से खेला। देखिए जानबूझकर खेला हुआ ये शॉट था, वो जानते हैं शॉर्ट स्क्वायर खाली है और डीप में फील्डर है और ये 2 रन लेने की जो मंशा थी उनकी, देखिए 2 रन यहाँ पे आसानी के साथ मिलते हुए। सेंसिबल बैटिंग, बहुत ही होशियारी के साथ प्रसाद, वेल डन, बहुत ही बढ़िया बल्लेबाजी। इस तरह की बल्लेबाजी अगर होगी तो गेंदबाजों के ऊपर और गेंदबाजी करने वाली टीम के ऊपर अब आप प्रभाव छोड़ोगे।
पहले तो बड़े स्ट्रोक की जरूरत थी, तब बड़े स्ट्रोक खेले। अब यहाँ पे एक एक रन की दरकार है, तो एक एक रन, दो दो रन बना रहे हैं। और ये क्रिकेट का खेल ही होशियारी का है, दिमाग का है। एक दूसरे के दिमाग से खेला जाता है। गेंदबाज बल्लेबाज को दिमाग में पढ़ने की अगर क्षमता रखता है। जी हाँ, इस मरतबा रिवर्स फिर से एक बार अटेम्प्ट किया, गेंद डी पॉइंट सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए। और इसी के साथ